नमस्कार. जय छत्रपती, जय शिवराया, जय संभाजी महाराज, जय भीम. तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रातल्या राज्यासाठी, महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यासाठी फक्त आपण येतानाच जलमतानात आपण श्रीमंती घेऊन आलो नाही. जलमतानात आपण श्रीमंती घेऊन आलो नाही. आपण जलमतानात श्रीमंती घेऊन आलो नाही. फक्त दिलं जोडायची आपण कामं केली. महाराष्ट्रातल्या राज्यापर्यंत, महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यापर्यंत दादा विचार करतो. आज तुम्हाला सांगतो, आज एक भाषण माझं चांगलं होणार आहे. तुम्हाला सांगतो, मागाशी जरा तब्येत बरी झाली माझी, दवाखान्यात गेलो, गोळ्या बिळ्या खाल्ल्या. तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रातल्या जनतांसाठी, महाराष्ट्रातल्या तरुणांसाठी, महाराष्ट्रातल्या युवकांसाठी, महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी करप्शन, प्रत्येक ठिकाणी अत्याचार, प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार, आया बहिणीवरती अत्याचार होतो, ह्यांच्यावरती अत्याचार होतो, हिंदुत्वावरती अत्याचार होतो, हे करप्शन लोकांवरती अन्याय होतो. लोकांना टायमाला न्याय मिळत नाही. महाराष्ट्रातल्या जनताला काय दुःखीमध्ये असते ते, काय शेतकरी बांधव, काय कामगार बांधव, ह्यांच्यावरती संपूर्ण 18 पक्का जातीवरती अत्याचार होतो, भ्रष्टाचार होतो. लोकांनी हात कोणाकडे पसरावा, कोणाला न्याय मागावा, लोकांना न्याय कोण देणार. एक महाराष्ट्रातली जनता म्हणते, एक सामाजिक सगळे लोक, सगळे सहकार्य म्हणते ते, एक आम्हाला उमेदीचा किरण पाहिजे, एक मार्गदर्शन देणारा पाहिजे, एक विचार देणारा पाहिजे, एक महाराष्ट्रातला चांगदेव भाऊ जाधव सामाजिक कार्यकर्ता, गरीब कुटुंबाला जन्मलेला आपण स्वतःच्या जिगरवर करतो, स्वतःच्या जिगरवर आपण स्वतःचं निर्माण केले. मग आपण स्वतः उभा राहिले स्वतःच्या जिगरवर. येताना आपण श्रीमंती घेऊन आलो नाही, पण आता जे आहे ते आपण स्वतःच्या जिगरवर महाराष्ट्राचे संपूर्ण धनुष्य आपण उभा केले. महाराष्ट्रातल्या जिल्ह्यापर्यंत, कानाकोपऱ्यापर्यंत, वाडी वस्तीपर्यंत आपण पोचलो. व्हायरल झालं, ट्विट झालं, जनता पण रोल करायला लागली, जनता पण सपोर्ट का करायला लागली. एक चांगले काम करतो, एक आपण चांगला विचार देतो, एक समाजमध्ये काहीतरी व्हावं, ह्यांच्यासाठी त्यांच्यासाठी युवकामध्ये विचार पोचावं, तरुण जुळावं, तरुण पिढीचा विचार, एक मार्गदर्शन व्हावं, त्या लोकांना मदत, ह्या लोकांना त्यातले 10 लोक जुळावं, त्यातले 10 लोक जुळावं. आज महाराष्ट्रात भले आपण पैसा नाही कमवला, धनदौलत कमवली नाही, बस आपण धनदौलत कमवली नाही, पण आपण येताना जिगर घेऊन आलो. जिगर जलमताना आपण श्रीमंती घेऊन, एक आपण जिगर घेऊन आलो, एक काळीज, आपण एक दमदार काळीज घेऊन आलो. आपल्यामधलं काय व्यक्तित्व निर्माण करायचं, आपल्यामधलं काय तर निर्माण करायचं. गोरगरिबांसाठी काय उद्देश होणार, काय विकास होणार. गोरगरिबातली, महाराष्ट्रातली प्रत्येक लोकांपाशी, महाराष्ट्रातल्या जनतेपर्यंत हे करप्शन, हे अत्याचार, एवढा भ्रष्टाचार इतकं जरी होत असलं, जरी लोक अन्याय सहन करत असले, त्या अन्यायाला हे लोक कटाळलेले असली जनता. मग महाराष्ट्रातल्या आपण मार्फतनं आपण स्वतःचा तेज निर्माण केला. ह्या मार्फतनं आपण सगळ्यापर्यंत विचार पोचवायला लागलो, बुजुर्गापर्यंत, आया बहिणीपर्यंत, अपंगापर्यंत, विकलांपर्यंत, इकडे तिकडे रोडवर जनता पोचणारी सगळ्यांचा एक आपण आधार व्हाय बघायला लागलो. महाराष्ट्रातली तरुण पिढी, महाराष्ट्रातली युनिक पिढी जोडायची कामं करायला लागलो. एक एक साखळी तयार करायला बघायला लागलो. त्यांचं रक्त म्हणजे तरुणांसाठी, युवकांसाठी जोडायला बघायला लागलो. हे महाराष्ट्रात आपलं समाजकार्य संपूर्ण महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात पोचायला लागलं. इतकी महाराष्ट्रातली पब्लिक ताकद लावायला लागली, इतकं सपोर्ट करायला लागले, इतकं विचार द्यायला लागले, व्यक्तित्व महत्त्व द्या. आज तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रात मी 24 तास भाषण करतो, 24 तास लाईव्ह असतो, यूट्यूबला, बिष्टाला संपूर्ण महाराष्ट्रातल्या वाड्या वस्तीपर्यंत पोचत असलो. आपण इतकं मोठं काही नेते नाही, इतकं मोठं महाराष्ट्र आपलं संपूर्ण परिवार आहे. महाराष्ट्रासाठी, समाजासाठी आम्ही मेलो तर चालेल, पण आम्ही समाजकार्य कधी सोडत नाही. समाजामध्ये कुठं अत्याचार होईल, कुठं भ्रष्टाचार होईल, हे फेक नसते. हे रेल बनवायसाठी एक समाज जागायला लागला, एक सामाजिक विचार करायला लागला, एक समाजला महसूस व्हायला लागलं. चांगदेव जाधव काय व्यक्तित्व. जय हिंद, जय छत्रपती, जय शिवराय.